एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। पीक विमा योजनेत यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करा। भाजप जिल्हाध्यक्षांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा। मारेगाव काँग्रेसचे तहसील कार्यालयावर निवेदन। मारेगाव आज दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मारेगाव तहसील कार्यालय येथे दोन महत्त्वाच्या विषयांवर निवेदन सादर करण्यात आले। यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा पीक विमा योजनेत तात्काळ समावेश करावा, तसेच आदिवासी समाजाबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्षांविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली। यवतमाळ जिल्हा हा कृषीप्रधान व पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून असून नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अशा परिस्थितीत पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ठरते। मात्र यवतमाळ जिल्ह्याचा पीक विमा योजनेच्या यादीतून वगळण्यात आल्याचे समजून येत असून हा निर्णय अन्यायकारक व शेतकरी विरोधी असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे। या निर्णयामुळे हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार असून त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार असल्याने हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली। तसेच आदिवासी समाजाच्या सार्वजनिक अपमानाचा निषेध करत भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रफुल्ल चव्हाण यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबतही निवेदन देण्यात आले। राळेगाव तालुक्यातील आदिवासी समाजातील 34 मुली बेपत्ता झाल्याचा आरोप करत मानवी तस्करीचा संशय व्यक्त करण्यात आला होता। या प्रकरणात कोणतीही खात्री न करता संपूर्ण आदिवासी समाजावर संशय निर्माण करणारे वक्तव्य करून समाजाची बदनामी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला। हा केवळ त्या 34 मुलींचा प्रश्न नव्हे, तर संपूर्ण आदिवासी समाजाचा अपमान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री वसंतरावजी आसुटकर यांच्या नेतृत्वात हे निवेदन तहसील कार्यालयात सादर करण्यात आले। तसेच तालुक्याच्या नेत्या, महिला व बालकल्याण माजी सभापती सौ अरुणाताई खंडाळकर यांच्या नेतृत्वात निषेध नोंदवण्यात आला। यावेळी रवींद्र धानोरकर, खालिद पटेल, यादवराव पांडे, तुळशीराम पेंदोर, मारुती गौरकर, विलास वासाडे, दुष्यंत जयस्वाल, मायाताई गाडगे, छायाताई किनाके, उदय रायपुरे, नंदेश्वर आसुटकर, समीर सय्यद, शकील कुरेशी, विनोद आत्राम, मंगेश हुईके, अजाबराव गजबिये, विशाल वानखेडे, माणिक पांगुड, आनंदराव मसराम, अंकुश माफूर, आकाश बदकी, बालाजी आत्राम, अरविंद वखनोर, बंडू मेश्राम तसेच तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। मुख्य संपादक विनोद माहुरेसह सहसंपादक कुणाल पेंदोर।